हॅलो, मी तुमची पुष्पा. बघा, आज सकाळी उठले, कामं वगैरे पण केले, भांडे वगैरे लावून घेतले. भांडे होते खूप टोपलंभर कालचे. भांडे वगैरे लावून घेतले, गॅस वगैरे घासला. चहा वगैरे सकाळी सांगितलं होता की गॅस खराब झाला होता, त्यामुळे चहा वगैरे गॅस वगैरे घासून घेतला, झाडू वगैरे मारून घेतला आणि फरची पुसत होते. फरची वगैरे पुसली, छोटीशीच आहे, थोडीशी जागाच नाही जास्त आम्हाला वापरायला, छोटंसं तर थोडंसं याच्यात होऊन जाते. फरची वगैरे पुसली, नळ आले होते, पाणी वगैरे भरलं, कपडे वगैरे धुवायला टाकायचे. त्याच्या पप्पाचा ड्युटीवरचा ड्रेस होता, श्रीचे पण कपडे होते, कपडे वगैरे धुतले. मग गरम पाणी वगैरे आंघोळ वगैरे केली, श्रीची पण करून दिली. मी पण आंघोळ वगैरे केली, श्रीची तयारी करून दिली, श्रीला ड्रेस वगैरे दिला. मग नंतर पूजा वगैरे केली. श्रीनी मस्त जय बाबा देवा सुखाचा ठेवा सुद्धा केलं, बघू शकता तुम्ही. जय बाबा आणि रडत होते. झोपेसाठी आंघोळ केली का तिला झोपायला पाहिजे. नंतर तिला जेवण चारायचं होतं, जेवणाचं रेडी केलं, तिला जेवण वगैरे चारलं. जेवणच नाही करत ती, जेवणाचं म्हटलं खूप जबरदस्तीने चारावं लागते. नंतर मी वगैरे जेवण केलं. जेवण वगैरे झाल्यानंतर छान काला वगैरे करून जेवण गहू वगैरे निवडायचे होते मला, मला. मग सायंकाळी आले, दिवा वगैरे लागला, त्याची तयारी वगैरे करून दिली, गव्हाचं मोजमोज करून ठेवून दिलं. नंतर गाडीवर चक्कर आणला त्याच्या पप्पाने, उतरत नव्हते गाडीवर. पप्पाने उतरवलं, घरी आलो, घरात आणलं तिला. घरात अजून तिची मस्ती चालू झाली, हे काढते काढतेच चालूच राहते. चहा वगैरे मांडला, चहा वगैरे दिला. चहा आणि मी रेडी वरण भाताचा कुकर लावला, तयारी केली. तयारी करून तिला भरायला न्यायची. तिला सर्दी खोकला खूप आहे. हॉस्पिटलला गेलो. बघू शकता, ह्या हॉस्पिटलला मी इथे ड्युटी करत होते आधी. वाफारा वगैरे थोडं बाजारात गेलो, रविवार बाजारात. शेंगा आणल्या वाटाण शेंगा आणला, दळणसुद्धा दळून आणलं तिकडूनच. दळण वगैरे जेवण वगैरे झालं. पडली होती तिला लागलं होतं. थोडं आंबे हळद घासून तिला गरम करून गाणं लावून थोडं सकाळचं होतं त्या. आणि तिला म्हणत होते की नाच, डान्स करतात, तर डान्ससुद्धा नव्हती करत. अशा प्रकारे आजचा दिवस होता. लाईक करा, कमेंट करा.